अरुण भाऊचा आहे आणि सगळ्या मित्र कंपनीने आणि वानर सेना म्हणून आज सगळ्यांनी जे काम केलंय ते ऐतिहासिक काम 66 वर्षानंतर शेवगाव नगरपालिकेवर किंवा शेवगावच्या राजकारणात धनुष्यबाणाचं चिन्ह आलंय। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आता इथून पुढच्या प्रत्येक निवडणुकीत आमच्या मार्गदर्शिका आमच्या आत्या हर्षदाताई काकडे, अरुण मुंडे असतील, बाकीचे सगळे आमचे मित्र कंपनी असेल, आम्ही कांदा लावून सगळे पुढच्या सगळ्या संस्था आम्ही ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मला येत्या निवडणुकीमध्ये झाल्या निवडणूक मनस्ताप खूप झाला, काय वाटतं आता काय वाटतं? नाही, भारतीय जनता पार्टीला असं वाटत होतं की ते म्हणजे सगळं बाकीच्यांना कोणाला किंमत नव्हती, त्यांना असं वाटत होतं आमच्या मागे कार्यकर्त्याने सगळ्या आमच्या मित्रांनी दाखवून दिले की छोटे छोटे कार्यकर्ते काय करू शकतात। विधानसभेला मला कुणावर टीका करायची नाही, विधानसभेला आम्ही रक्ताचं पाणी करून त्यांना निवडून आणलेलं आणि त्यांनी आम्हाला ऐन रस्त्यात आणून सोडलं, पण आमच्या पाठीशी देव उभा होता, आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उभे होते, त्यांच्यामुळे हा विजय झालेला। तुम्ही आज भाजप शहरामधून जवळजवळ हद्दपार केले, आता त्यांना वाटत तुम्ही म्हणजे हर्षदाताई, अरुण भाऊ आणि तुम्ही सर्वांनी मिळून भाजप जवळजवळ शहरामधून हद्दपार झाला होते सोबत नाही आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात फरक झाला। सगळ्यात महत्वाचा विषय असा की आमचे मार्गदर्शक अनिल शिंदे, सचिन जाधव, दिलीपदादा सातपुते, बाबूशेठ टायरवाले, त्यासोबत हर्षदाताई आहेत, अरुण भाऊ आहेत, सगळे आमची जी छोटी छोटी फौज होती जे स्वतःला बलाढ्य समजत होते त्यांचं आज हरण झालेलं आहे। मी माननीय एकनाथ शिंदे साहेब, शिवसेना नेते, जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, युवा जिल्हाध्यक्ष साईनाथ आधार, सर्वाध्यक्ष आशुतोष दहाळे, श्रीकांतजी शिंदे, जिल्ह्याचे सर्व प्रमुख नेते, सगळ्यांचं मी आमच्या नेत्या भगिनी हर्षदाताई काकडे, ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे त्या विजयामध्ये वाटा याचे या शेवगावचे सर्व नागरिक बंधू मतदार यांनी मोठ्या प्रमाणे मतदान देऊन आज शिवसेनेचे धनुष्यबाणाचे उमेदवार माया अरुण मुंडे यांना निवडून दिलेलं आहे। खरं पाहता ज्यावेळेस इलेक्शन लागलं आणि 2 तास आधी शेवटच्या दिवशी मी AB फॉर्म शिवसेनेचा घेतला, खूप मोठी लढाई होती, खूप दिग्गज पुढं होते, 3 पार्ट्या समोरून ज्या लढत होत्या त्या 3 पार्ट्याचे 3 कारखाने सम्राट, साखर सम्राट आणि माजी आमदार अशी त्यांची नेते, अशी परिस्थिती आणि एकीकडे मी आणि सर्वसामान्य कार्यकर्ता अशी परिस्थिती असताना त्या शेवगावच्या सुज्ञ नागरिकांनी आज शिवसेनेच्या रूपाने नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलेलं आहे। आज शिवसेनेचे सीट कमी आले, 3 आले, तरी निश्चित आम्ही चांगला कारभार ह्या शेवगाव शहरमध्ये करू। राजकारण संपल्यानंतर, इलेक्शन झाल्यानंतर सगळ्याला मिळून घेऊन काम केलं पाहिजे, ह्या भूमिकेतून मी काम करणारा कार्यकर्ता आज मोठ्या संख्येने जनतेने आपल्याला निवडून दिलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। मी शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी खास करून माझ्यासाठी इथं सभा घेतली, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व गावकऱ्यांचं आणि शेवगाव शहरवासियांचं मनापासून आभार व्यक्त करतो। अरुण भाऊ मुंडेंचा विजय असो।